मंडळी, आज मी बनवतोय मिरची भजीची रेसिपी। या मिरची भजीच्या रेसिपीमध्ये भावनगरी मिरची वापरली जाते, जी थोडीशी मोठी असते आणि या मिरचीमध्ये एक स्पेशल मसाला पण भरला जातो आणि त्याच्यापासून मिरची भजी तयार केली जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत, मिरची कशा प्रकारे कट करायची, मिरचीमध्ये भरण्यासाठी मसाला कशा प्रकारे तयार करायचा आणि ही मिरची भजी कशा प्रकारे तळून घ्यायची। ही मिरची भजी वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मसालेदार अशी बनते मंडळी, टेस्टला एकदम भारी लागते। मंडळी, ही मिरची भजी संध्याकाळच्या चहाच्या सोबत जर केलीत तर चहाचा आनंद एकदम दुप्पट होऊन जातो। गरमागरम चहा बरोबर गरमागरम भजी जबरदस्त कॉम्बिनेशन आहे मंडळी, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। चला, जास्त वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी, भरलेली मिरची भजी तयार करण्यासाठी इथं मी 14 ते 15 भावनगरी मिरची घेतलेले आहेत। सगळ्यात आधी मिरचीचं टोक थोडंसं कापून घ्यायचं, म्हणजे मिरचीच्या ज्या बिया असतात त्या काढण्यासाठी थोडंसं सोपं जातं। आणि त्यानंतरनं मिरचीला अशा प्रकारे उभं कट करून घ्यायचं आणि त्यानंतरनं मिरचीमधल्या बिया अशा प्रकारे अंगठ्याच्या साहाय्याने काढून घ्या। तुम्हाला ज्या बोटाने थोडंसं सोपं पडेल त्या बोटाने तुम्ही बिया काढून घ्या। मिरचीच्या बियासोबत थोडासा आतमध्ये पदर पण असतो, तो पण काढून घ्या, म्हणजे मिरचीमध्ये मसाला भरताना चांगला मसाला भरता येईल आपल्याला। हे बघा मंडळी, अशा प्रकारे मिरचीमधल्या ज्या बिया असतात त्या काढून घ्यायच्यात आणि थोड्याफार बिया जरी राहिल्या तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही। अशाच प्रकारे राहिलेल्या मिरच्यामधून पण बिया काढून घ्यायच्यात। आता मंडळी, आपण बेसनाचं स्लरी तयार करून घेणार आहोत। आता त्यासाठी 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे। आता यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे, अर्धा चमचा लाल मिरचीचा पावडर, चिमूटभर हिंग पावडर, आता अर्धा चमचा अजवेन टाकून घ्यायचं आहे। अजवेन टाकताना दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये घासून टाकायचं आहे, म्हणजे अजवेनचा वास चांगला येतो। आता चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे। आता सगळ्यात शेवटी पाव चमचा हळद टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकताना थोडं थोडं करून टाकायचं आहे। आता थोडं पाणी टाकलेलं आहे आणि हे चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतरनं थोडंसं पाणी त्यामध्ये टाकून घेऊया। हे बघा मंडळी, आधी पाणी टाकलं होतं, ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं, म्हणजे आधी पिठाच्या ज्या गाठी वगैरे होत्या त्या चांगल्या फुटून गेल्या आणि आता थोडंसं पाणी टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपण बेसनाची स्लरी मिरची भजीसाठी तयार करून घेतलेली आहे। ही स्लरी करताना एकदम पातळ पण नाही करायची आणि एकदम घट्ट पण नाही करायची। जेव्हा तुमची स्लरी तयार होती तेव्हा अशा प्रकारे बोट पिठामध्ये बुडवून वरती उचलायचं। हे बघा मंडळी, बोटाच्या चारी बाजूला पीठ चांगल्या प्रकारे चिटकलेलं आहे, म्हणजे आपली स्लरी एकदम परफेक्ट अशी रेडी झालेली आहे। बोटावरची जो पिठाचा थर येतो तो एकदम मीडियम जाडीचा असला पाहिजे, एकदम जाड पण नसला पाहिजे आणि एकदम पातळ पण नसला पाहिजे। तर मंडळी, अशा प्रकारे एकदम परफेक्ट असं बेसनाची स्लरी तयार करून घ्यायची आहे। मंडळी, आता आपण मिरचीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत, तो असणार आहे बटाट्याचा मसाला। त्यामुळे मी इथं 3 बटाटे उकडून घेतले आहेत। आता यामध्ये मी 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतो। आता यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेतो। हा आहे 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट। आता यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकून घेतो। जिरा टाकताना दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये घासून टाकतो, म्हणजे जिऱ्याचा वास चांगला येईल। पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल मिरचीचा पावडर, पाव चमचा किंवा अर्धा चमचा मीठ। आता 1 चमचा धना पावडर, 1 किंवा अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर। यामुळे मसाल्यामध्ये थोडासा आंबटपणा येतो म्हणून टाकलाय। हे टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल। आता हा सगळा मसाला बटाट्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। बटाटा एकदम अशी हाताने कुस्करून बारीक करून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे बटाटा स्मॅशर वगैरे असेल तर त्याचा पण यूज करू शकता, म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे, सगळा मसाला आणि बटाटा एकदम बारीक झाला पाहिजे आणि एकदम एकजीव झाला पाहिजे, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे बटाटा एकदम बारीक करून घेतलेला आहे। बटाटा आणि मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून एकदम एकजीव करून घेतलेले आहे। तर मंडळी, आपला मसाला तरी रेडी झालेला आहे। आता आपण मिरचीमध्ये हा मसाला भरून घेऊया। हे बघा मंडळी, इथं मी 1 मिरची घेतलेली आहे आणि मिरची जिथे आपण कापून घेतलेले हे थोडंसं मोठं करून घेतो
आणि अशा प्रकारे मिरचीमध्ये मसाला भरून घेतो। मंडळी, मिरचीमध्ये जेवढा जास्तीत जास्त मसाला बसेल तेवढा जास्तीत जास्त मसाला भरून घ्यायचा आहे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे मिरचीमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने बाकीच्या मिरचीमध्ये पण मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे। तर मंडळी, सगळ्या मिरचीमध्ये मसाला भरून झालेला आहे। आता आपण मिरची तळायला घेणार आहोत। त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल तापवून घेतो। मंडळी, आता तेल तापवायला ठेवून ऑलमोस्ट 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण तेल तापले की नाही हे चेक करून घेऊया। त्यासाठी एक थेंब बेसन तेलामध्ये टाकलेलं आहे आणि बेसन पटकन वरती आलेलं आहे, म्हणजे आपला तेल एकदम परफेक्ट असं तापलेलं आहे। आता मिरची तेलामध्ये सोडताना बेसनाची जी स्लरीची भांडी आहे ती कढईच्या एकदम कडेला अशी धरायची आणि जी मिरची असती मिरचीच्या देठाला धरायची आणि अशा प्रकारे बेसनाच्या स्लरीमध्ये चांगल्या प्रकारे बुडवून घ्यायची आणि अलगदपणे मिरची तेलामध्ये सोडून द्यायची। हे बघा मंडळी, अशा प्रकारे मिरची बेसनाच्या स्लरीमध्ये चांगल्या प्रकारे बुडवून घ्यायची, म्हणजे मिरचीवरती सगळीकडे बेसन लागलं पाहिजे अशा प्रकारे। आणि जी मिरची आहे अलगदपणे जिथे जागा असेल तिथे तेलामध्ये सोडून द्यायची। भजी एका साईडनी 1 ते 1.5 मिनिट चांगलं तळली गेली की आता भजी पलटून घेऊया, म्हणजे दुसऱ्या साईडनी पण चांगल्या प्रकारे तळून घेऊया। मिरची भजी तळून रेडी होण्यासाठी मंडळी 5 ते 6 मिनिट लागतात, त्यामुळे घाई गडबड न करता एकदम चांगल्या प्रकारे भजीवरती एकदम तांबूस असा कलर येईपर्यंत भजी तळून घ्यायचे। हे बघा मंडळी, 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। भजीवरती एकदम छान असा तांबूस कलर येईपर्यंत आपण इथे तळून घेतलेले आहे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम वरून कुरकुरीत होईपर्यंत भजी आपण तळून घेतलेले आहे। छान असा कलर पण आलेला आहे त्याला। हे बघा मंडळी, एकदम कुरकुरीत असे आपले मिरची भजी रेडी झालेले आहेत। हा मंडळी, मिरची भजीचा काय वास येतोय, वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम गरगरीत असे, आणि त्याचबरोबर एकदम गरमागरम अशी भजी रेडी झालेली आहे। आणि या गरमागरम भजीमधून छान असा वाफ निघतोय मंडळी। आणि मंडळी, मी खोटं नाही बोलणार, त्या वाफेमधून त्या मसाल्यांचा वास पण एकदम भारी येतोय। आणि मंडळी, तुम्ही पण तुमच्या घरी एकदा या भावनगरी मिरची भजीचा बेत नक्की करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। तर मंडळी, बघितलं ना संपूर्ण रेसिपी, एकदम भारी झाली की नाही मिरची भजी। तर ही भावनगरीची मिरची भजी करणं म्हणजे एकदम सोपं आहे। आधी आपल्याला मिरचीमधून बिया वगैरे काढून घ्यायला लागतात, त्यानंतर ना बेसनाची स्लरी करून घ्यावी लागते। ही बेसनाची स्लरी एकदम परफेक्ट जमली पाहिजे मंडळी, त्यासाठी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला परफेक्ट असं मेजरमेंट दिलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही करा, म्हणजे तुमची स्लरी एकदम भारी होऊन जाईल। मग मंडळी, वाट कसली बघताय, आजच मिरची भजीचा प्लॅन करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची मिरची भजी कशी झाली ते। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या रेसिपी सोबत। तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। धन्यवाद मंडळी।